मराठा आंदोलकांचा मुंबईमधला आजचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी त्या ठिकाणी खाण्यासाठी न मिळाल्यामुळे आता गावागावातून आणि घराघरातून जे मराठा बांधव मुंबईमध्ये गेलेले आहेत आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही अशी जी हाक दिलेली आहे, त्याच मराठा बांधवांना रसद आपण समोर पाहतोय। अशा पद्धतीने प्रत्येक गावागावातून आणि प्रत्येक घराघरातून चटणी भाकरी चुलीवरची भाकरी करून या ठिकाणाहून पाठवली जाते। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघारी येऊ नका, आम्ही इथून तुम्हाला अशाच पद्धतीने भाकरी पाठवू असं देखील सांगितलं जातं आहे। बीडच्या भडंगवाडी गावामध्ये आहे आणि आपण समोर पाहतोय की चटणी देखील समोर कुटायला चालू आहे, तर दुसरीकडे तव्यावरती अशी भाकरी देखील केली जाते। जे मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत, पहिल्या दिवशी त्यांची खूप मोठ्या प्रमाणात खाण्यापिण्याच्या संदर्भामध्ये अडचण झाली, त्यांना खायला प्यायला त्या ठिकाणी मिळालं नाही। त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे काही ज्या खाऊ गल्ली होत्या त्या देखील बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला होता। आता या ठिकाणी या माता भगिनी आहेत, त्यांना आपण विचारू काय सांगाल, आता हे किती लोकांसाठी पाठवताय आणि कसं कसं तुम्ही पाठवणार आहे? पूर्ण लोकांसाठी पाठायचं, जेवढे गेलेत आमचे लेकरं जेवढे मराठा बांधव गेलेत सगळ्यासाठीच केली ही सोयी। सगळे आमच्या बीड जिल्ह्यात सगळ्या तालुक्यातनी सगळ्या गावांनी आमच्या हेच कार्यक्रम चालू आहे आमचा। काय करायचं, लेकरा 4 दिवस झालं उपाशी येतं, आज लेकराला पाण्याची बाटल नाही, लेकराला वडापावची दुकान उघडी नाही, मग लेकराला काय मरून द्यावं का उपाशी? मग आमच्या लोकांनी तडजोड केली, पोरीला सांगितलं, पोरी म्हणलं चुली पेटा, आपण मराठ्याच्यात आपल्या काय बांगड्या फुटत्यान का? आपल्या लेकराला 7ला जेवायला लागतं, आमच्या कुणबी लोक जेवणारच आहेत ना। हां, आणि आज आमच्या लेकराला आज काही सुद्धा सोयी नाही, आंघोळ्याची सोयी नाही, शौचालयाची सोयी नाही। इतकं सरकारने ताणून धरलं यावं, आम्हालाच का म्हणून इतकं सरकारने आडवं केलं? हां, सगळ्या समाजाला पुढं घेतलं ना, आम्हाला मराठा समाजाला इतकं हुपुट्यावर टाकायला लागली। आज माझं 60 वर्ष वय आहे, मी माझ्या स्वतःच्या लेकराचं भविष्य नाही पाहत, माझ्या नातरुंडाईचं भविष्य पाहते। मला नातरुंडाईचं भविष्य पाहायचं आहे। माझ्या ह्या सुनायला भाकरीला बसिले, म्हणलं पोरीवर लगे भाकरी करा, गाड्याची गाड्या आम्ही भाकरी पाठायला लागलो। शिदुरी आमची खाऊन अरे शिळं पाक खाऊन पण मुंबई सोडायची नाही हो, आमचं सांगणं आहे। तुम्हाला जर धक्का लागला तर माझ्या सुना बाळा आम्ही टोटल लेकरं बाळ रोडवर उतरूत आणि रोडवर बघू आम्ही काय करायचं तर। हां, सरकारने आमची दक्षता घ्यावा आमच्या मुलाची, आमचं आम्हाला जे मागतो तेच आमचं सत्ताचं आम्हाला द्यावा, आम्ही भीक मागत नाहीत, आमचं हाय तेच मागतो आम्ही। हो, हा आक्रोश आहे। आणि या ज्या माता भगिनी आहेत समोर देखील आपण पाहतोय भाकरी बनवली होती। ताई, आज तुम्ही इथून भाकरी बनवून पाठवताय, काय परिस्थिती आहे, गावातले किती लोक गेलेले आहेत आणि नेमकं तिथलची जी व्यवस्था आहे काय सांगितलं जातं तुम्हाला फोनवरनं? फोन तर तिथं लाईटच नाही, त्याच्यामुळं फोन चार्जिंगला लागतच नाहीत तिथे। आम्ही जे न्यूजवर बघतो त्या पद्धतीने आम्ही इथून आता त्यांनी हॉटेल वगैरे सगळे बंद केलेत, वडापावचे गाडे नाहीत, पाण्याची सुविधा नाही, काहीच नाही। त्यामुळे आम्ही इथून भाकरी करून शेजारी पाजारी गावातील लोकांनी भाकरी करून इथून आम्हाला भाकरी पाठवायची, त्याच्यासोबत भाजी तर नाही पण किमान चटणी कांदा लिंबू मिरची ते काय जे असेल ते आम्ही इथून त्यांना पाठवायला लागलो। पण आम्ही रोज जरी पाठवण्याची गरज लागली का आम्ही रोज पाठवू, पण मुंबई सोडायची नाही हे आम्ही त्यांना सांगायला लागलो आता इथून तुमच्या माध्यमातून। आता सरकारला काय इशारा असेल का? तर लाडक्या बहिणी आहात तुम्ही आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते मात्र दुर्लक्ष करतायत। अवकाशाच्या लाडक्या बहिणी फक्त मतापुरत्या होत्या। आता तुम्हाला काय माहीत, ज्यांना लाभ भेटतोय त्यांनाच माहीत, कारण भेटतच नाही लाभ। हां, आता फेर तपासणी करून सगळे तर वगळून टाकायला लागलेत ते का? ते त्यांना मतदान करत नाहीत का? आणि लाडकी बहिणी योजना निव्वळ मतासाठी काढली होती। नाही, पण लाडक्या बहिणीचे दाजी तिकडे गेलेले आहेत, पण ते काय लक्ष द्यायला गेले तिकडे? ते देतच नाहीयेत ना लक्ष, त्यांना आरक्षण द्यायचंच नाहीये काय मुळात। इशारा असेल मग त्यांना आता? त्यांनी जर सगळ्या सुखसुविधा तिथे सुरू केल्या नाहीत आणि आरक्षण जर 2-3 दिवसात आरक्षणाच्या विषयी जर त्यांनी ठोस पुरावे आम्हाला हे केले नाहीत, ठोस निर्णय जर घेतला नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू आणि आम्ही सरसकट इथून आमचे लेकरबाळ घेऊन मुंबईला जाऊ। आपण पाहतोय हा इशारा आहे, सरकारनं मराठा आंदोलनासंदर्भात जर निर्णय नाही घेतला तर आम्ही लेकरबाळासह मुंबईला जाऊ आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका। आम्ही इथून अशाच पद्धतीने दररोज जेवणाची तुमची जी त्या ठिकाणी अडचण होती ते इथून रोज भाकरी पाठवू, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असा निर्धार इथं ज्या गृहिणी आहेत त्यांनी देखील केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आता सरकार या संदर्भात सकारात्मक विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।